डिचोली तालुक्यातील व्हाळशी, साष्टीवाडा, शांताराम नगर आणि राधानगर या भागात बिबट्याची हालचाल वाढल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। मागील आठवडाभरात विविध ठिकाणी व वेगवेगळ्या वेळेला बिबट्या दिसल्याचं नागरिकांनी सांगितलं असून काहींच्या मते तो भटक्या कुत्र्यांवर हल्ले करत आहे। मंगळवारी दुपारी 12:30 वाजता राधानगर येथील भीमराव कांबळी यांनी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून बाहेर पाहिले असता बिबट्या दिसल्याचा दावा केला। दरम्यान एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी तिथून गेल्यानंतर बिबट्या पळून गेल्याचं सांगितलं जातंय। रात्रीच्या वेळीही बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली। वनविभागानं प्राण्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असला तरी परिसरात रात्रीची गस्त आणि देखरेख वाढवण्याची मागणी नागरिक करत आहे। काल रात्री पहाटे 2:30-3 त्या दरम्यान आम्हाला तिकडे शांताराम नगर आमच्या त्या साईडला तिकडे बिबटा आला होता आणि जवळजवळ एक 8-10 कुत्रे होते। सो एका कुत्र्याला त्या बिबट्याने नेलं। आम्ही बाहेर येऊ शकत नाही कारण आमच्याकडे सगळे असं म्हणजे सिस्टमच नाही आहे की बाहेर येऊन बघण्यासारखी, आणि एवढी परिस्थिती गंभीर आहे की आता आम्हाला बाहेर पण पडायला भीती आहे आणि काहीच आमच्याकडे एक सेफ्टी म्हणून काहीच नाहीये। सो गव्हर्नमेंटाने याची खात्री घ्यावी की काहीतरी करावं त्यांच्यानी किंवा फॉरेस्टवाल्यांनी, आणि त्याच्यावरती खात्री करून आमचं एक कसं म्हणजे आम्ही कुठल्याही आजाराने आणि कुठल्या ह्याच्याने आम्ही राहू शकतो किंवा जगू शकतो। आता बाहेर पडायला पण भीती, आमची मुलं बाळं आहे त्यांची पण आम्हाला भीती वाटते की कसं काय होणार। जवळजवळ आता सपोरच दिसला, मुलांना पण दिसला त्याला कधी पण फेक घेऊ शकतो। सो फॉरेस्टवाल्यांनी ह्याच्यावरती खूप अत्यंतपणे काळजी करून रात्री 2:30 वाजता 2:30-2:45 आज बिबटो आमच्या वातावरण व्हाळशी, मुळगांव, बड्डे केल्या आमची सुजाव कॉलनी, नायकनगर सगळ्याक तो भोवत असता। आमचे व्हाळशेन आमचे घर म्हणजे थंय एका टायमार माझ्या आमचे म्हशी आसले गोठ्यान, म्हशींचे बारीक रेडू घाले पळय तेजो कान सुद्दां काडलेलो आहा, म्हणून हांवें ते कमी केले दुधाचे धंद्याचे। आयज पर्यंत इतके तेंचो दहशत जाला बिबट्यांचो, भरपूर भंय जाल्लो आहा। असो दहशत घालता सबंद एरियेक, व्हाळशी, मुळगांव, ते लामगांव, परत आमचे हे एरिया। तेन्ना फॉरेस्टांनी हांगासर गस्त घालची, येवन रातचे चेक करचे, पिंजरो लायला। आयज 4 दीस जाले दिसता पिंजरो लावन, अजून भितर कितें ना। कुत्रे हांगा खूब आसले, हांगासरले लोक सांगता स्थानिक कुत्रे कमी जायत आहा, थंय तो कुत्र्यांचेर हल्लो करता, फाल्यां बारीक भुरग्यांचेरूय हल्लो करूं शकता। अशी दुर्घटना जावची न्हू म्हणून जाता की फॉरेस्टान हांगा लक्ष घालचो आनी तेची काळजी घेवची। म्हाजें नांव सिद्धेश गांवकर। काल म्हाजे कडेन न्हू फ्लिपकार्ट व्हरपाक रिटर्न व्हरपाक तो येयलो मनीस येयल्लो। तो हांगा पयलीं तो कांबळेगेर येयलो, कांबळे येता म्हणसर ताका इतक्यान वाग दिसलो आनी कांबळे भायर लावलो हांगासर म्हणजे बिबटो वाग। इतक्यान तो कांबळे सारको मद्दी तो येयलो, इतक्यान तो ते फ्लिपकार्ट वाल्याक पळयलो आनी तो पळलो सकयल पळलो आनी तो पयलीं भियालो। तो भियालो मागीर तेणी दिलय आनी मागीर तो तसो येयलो पण ताका मातसो भंय दिसलो न्हू म्हणून अशें। कितल्यांक सुमार ही सारकी 12-20 जाल्ली सारकी तेन्ना। रातची ना दनपारची गजाली। हय कितके दीस जाले बिबट्याच्या वावरान दिसता? पयली विसान त्याच्या चेड्याक दिसलोलो, ना रे विसान? हय पयली रातीची गजाल। 4 दीस कितके दीस म्हटलं? एक 4 दीस सुमार। 4 दीस। सगळे आमचे वृद्धाश्रम म्हणजे सगळे जाणटे असतात, त्यामुळे हांगासर मातसो ह्या एरियेन धोको चड आसा कारण बिबटो आसा तो, आणि बिबटो असल्यामुळे तो वैरी चडूं शकता, त्यामुळे तो एक भंय आमकां आसा। त्यामुळे कितें तरी जी यंत्रणा आसा तेंच्यांनी कितें तरी हांगासर मातशें योग्य ती कारवाई हांगासर करची अशी एक अपेक्षा आसा। बिबट्याचे दर्शन सतत घडत रावले। आमच्या घराकडे तांकां बिबटो रातचो 11:30च्या दरम्यान दिसलो, तशेंच दुसऱ्या दिसाय दिसलो, आणि काल भर दनपारां 12:30-1च्या दरम्यान हांगा आमचे म्हणजे आसात आमचे कांबळी त्या भुरग्याक दिसलो। त्या खातीर ह्या भागान लोक भियाले। त्यानंतर राधानगर मंडळ जे आसा आमचे, त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक काल सांजची महत्वाची बैठक घेतली आणि त्या संदर्भात वन खात्याच्या अधिकाऱ्यांक एक निवेदन सादर केले। वन खात्याचे अधिकारी ह्या पयलीं बड्ड्या म्हयनोभर बिबटो भोंवतालो, थंय तेंच्यांनी पिंजरो लायिल्लो आनी हांगा परत तो तेचो वावर वाडल्या कारणान काल परत हांगा राधानगरान पिंजरो लायिल्लो आसा।
आणि सर्व लोकांनी ह्या भागातील भुरगे आसा तांच्यांनी मातशी काळजी घेवची, कित्याक जे वन्य प्राणी आसा ताचे काय सांगूं शकना, त्या खातीर सर्वांनी काळजी घेवची. तशेंच वन अधिकाऱ्यांनी तत्परता दाखयल्ली आसली तरी रातच्या वेळाचेर येवन हांगा त्यांनी गस्त घालची आणि सतत ह्या ग्रामस्थांच्या संपर्कात रावचे, जेणे करून ह्या गावातल्या लोकांची जी भीती आसा ती दूर जाता. 12-12:30 सुमाराक हांगा कोनशाक ते बिबटो कसो दिसलो. थंय कुत्री भोंकताले ते पळयले जाल्यार आमी घरासूनच पळयले खिडकीसून, जाल्यार दिसलो तो मातसो असो. मागीर तो भायर येवपाचो आसलो तो, पण ते कितें जालें, हे डिलिव्हरी बॉय येयलो थंयसून, आमकां डिलिव्हरी दिवपाक येयलो तो. तेका पळोवन त्या स्कुटीच्या आवाजान तो भितर सरलो. मागीर तेका हांवें विचारलें, थंय कितें पळयलें रे? हय आपूण पळयलो म्हणटलो, आसलो कितें तरी अशें आनी धांवलो तो अशें. मागीर हांव ते वयर वचून फोटो मारपाचो केल्लो, पण तो येयलो म्हणटकच तो धांवलो तेका पळोवन.